1980च्या दशकातील दूरसंचार व डाक, तार, खते यांचे एकत्रीकरण करून अस्तित्वात आली BSNL. या कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. BSNLने 2024-2025च्या तिसऱ्या तिमाहीत 262 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे आणि हा नफा गेल्या 17 वर्षांचा विक्रमी नफा आहे. जिओ, एअरटेल अशा मोठ्या कंपन्यांना हादरवून टाकणारी ही गोष्ट BSNLनं कशी करून दाखवली? यामध्ये सरकारने सेवा सुविधा देण्यामागे कोणता आणि किती वाटा उचलला आहे आणि ग्राहकांसाठी कोणत्या आकर्षक सुविधा असणार आहेत, हे सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी साईराज आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज. मित्रांनो, 2025च्या तिसऱ्या तिमाहीत BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने 262 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, जो नफा 2007 नंतरचा पहिलाच नफा आहे असं सांगितलं जातंय. या यशामागे सरकारच्या पुनरुज्जीवन पॅकेजेस, नेटवर्क विस्तार, खर्च नियंत्रण आणि ग्राहक केंद्रित सेवा व सुविधांचा मोठा वाटा आहे. FTTH म्हणजेच फायबर टू द होम आणि लीड्स लाईन सेवा क्षेत्रात जवळपास 14 ते 18% वाढ झाल्याची नोंद आहे आणि याच कारणामुळे BSNLची ग्राहक संख्या जूनमध्ये 8.4 कोटी होती, ती डिसेंबरमध्ये 9 कोटीपर्यंत पोहोचली आहे. मंडळी, सरकारने यासाठी 2019 पासून पावलं उचलायला सुरुवात केली होती. 2019 मध्ये सरकारने BSNL आणि MTNL मध्ये 3.22 लाख कोटींची गुंतवणूक केली होती. आता याच गुंतवणुकीमुळे BSNLने 1 लाख नवीन 4G मोबाईल टॉवर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवले. खाजगी टेलिकॉम कंपनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो युजर्स BSNL नेटवर्कवर आले होते, पण खराब कनेक्टिव्हिटीमुळे कंपनीच्या युजर्समध्ये सतत घट होत गेली. हे लक्षात आल्यावर आता यासाठी कंपनीने आपल्या वेगाने आपल्या टॉवरची संख्या वाढवण्याची सुरुवात केली, ज्यामुळे AGR म्हणजेच ॲडजस्ट ग्रोस रेव्हेन्यू, बाकाया निवारण आणि स्पेक्ट्रम वाटप यांसारख्या उपाययोजना शक्य झाल्या आहेत. BSNLने 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी 1 लाख टॉवर स्थापनेसाठी 19,000 कोटींची ऑर्डर दिली आहे. सध्या 93,450 साईट्स स्थापन झाल्या आहेत, ज्यामुळे कंपनीच्या सेवा सुदृढ होत आहेत. या विस्तारामुळे ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा मिळत आहे. याविषयी माहिती देताना नवी दिल्ली येथे आयोजित IMC 2025 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हटले, आपण आपले ध्येय साध्य करायच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. आम्ही 93,450 टॉवर्स बसवण्याचे काम पूर्ण केले आहे, परंतु अजून आम्हाला बराच टप्पा गाठायचा आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी स्वावलंबी भारत योजनेअंतर्गत स्वदेशी यंत्रणेचा वापर करून हे नवीन मोबाईल टॉवर्स बसवत आहे. केंद्रीय एजन्सीची तेजस नेटवर्क, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि केंद्रीय सरकारने यासाठी मोठे योगदान दिले आहे. याच धर्तीवर BSNL 5G सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामुळे स्मार्ट विलेज प्रकल्प, डिजिटल बँकिंग आणि LOT आधारित सेवा यांचा समावेश आहे. या सेवांमुळे ग्रामीण भागातील डिजिटल समावेशन वाढेल आणि स्मार्ट शेती व AI तंत्रातील शेती क्षेत्रात प्रगती होईल. मित्रांनो, BSNLच्या 262 कोटी नफा केवळ आकड्यांमध्ये नाही, तर भारताच्या डिजिटल भविष्याची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सरकारच्या मदतीने आणि कंपनीच्या प्रयत्नांमुळे BSNL पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली आहे. 5G सेवा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं BSNLचा प्रवास सुरू आहे. BSNLचं नेटवर्क ग्रामीण आणि दुर्लभ भागातही पोहोचवण्यावर भर देतं, ज्यामुळे डिजिटल दरी कमी होईल, तसेच बाजारात स्पर्धा वाढेल. ग्रामीण भारताला डिजिटल गती मिळेल आणि टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एक नवीन बॅलन्स तयार होईल. या सगळ्या गोष्टींमुळे BSNL कंपनीच्या भविष्यातील विकास निश्चित आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.